नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। घरफोडी चोरी प्रकरणी एलसीबी कोल्हापूरची यशस्वी कारवाई। 11,30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत। भुदरगड पोलीस ठाण्याअंतर्गत दाखल घरफोडी चोरीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा म्हणजे एलसीबी कोल्हापूर यांनी तात्काळ आणि कौशल्यपूर्ण तपास करून 11,30,400 रुपये किमतीचे 126 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश मिळवले। दिनांक 10 मे 2025 रोजी अनिकेत अजय सोनार राहणार गारगोटी यांचे लग्न कार्य पार पडलं। या कार्यक्रमासाठी आलेल्या नातेवाईकांमध्ये त्यांच्या आत्ते बहीण सौ दीपाली आनंद घोडके राहणार नांदेड सिटी पुणे यांचाही समावेश होता। दिनांक 11 ते 12 दरम्यान त्यांच्या कपड्यांच्या बॅगेतून सोन्याचे दागिने चोरीस गेले। या प्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। ही घटना गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी एलसीबीचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना समांतर तपासाची जबाबदारी दिली। पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला। नातेवाईकांची सखोल चौकशी करताना बारामतीहून आलेल्या एका महिला नातेवाईकाच्या बॅगेत दागिने चुकून गेले असल्याची शक्यता लक्षात आली। पोलिसांनी संबंधित महिला नातेवाईकास संपर्क करून चौकशी केली असता फिर्यादी दीपाली घोडके यांचे सोन्याचे दागिने तिच्याच बॅगेत चुकून गेले असल्याचं उघड झालं। या दागिन्यांची एकूण अंदाजे बाजार मूल्य 11,30,400 रुपये इतके आहे। एलसीबी पथकाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दागिने जप्त केले असून पुढील कारवाईसाठी ते भुदरगड पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील आणि बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। कारवाईमध्ये निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पोलीस अंमलदार सतीश जंगम, प्रकाश पाटील, राजू कांबळे, समीर कांबळे, दीपक घोरपडे, संजय पडवळ आणि महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री कुलकर्णी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या तत्पर व निष्पक्ष तपासामुळे एका महत्त्वाच्या घरफोडी गुन्ह्याची उकल होऊन मालमत्तेची सुरक्षित पुनर्प्राप्ती झाली। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।